मुंबई बेळगावसह कारवारसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी अनेकांनी आपलं योगदान दिलं। अनेक लेखक, कवी, शाहीर, कलाकार, नेते यांचं योगदान आहे। तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली? या आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील एक भूमिका बजावली होती। ही भूमिका इतर आंदोलकांपेक्षा वेगळी होती। देशभरातून भाषावार प्रांत रचनेची मागणी सुरू झाल्यानंतर काँग्रेसने 1948 साली धार कमिशनची स्थापना केली होती। अलाहाबाद उच्च न्यायालयातून निवृत्त न्यायमूर्ती HK धार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती। या आयोगापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र ॲज ए लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि तुलनात्मक आकडेवारीसह एक निवेदन सादर केलं होतं। या निवेदनात त्यांनी मुंबई महाराष्ट्राची आहे याचं जोरदारपणे समर्थन केलं होतं। भाषावार प्रांतरचनेची मागणी मान्य केल्यास मुंबई शहर महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्यामुळे ते महाराष्ट्रापासून अलग करू नये असं बाबासाहेबांनी या निवेदनात स्पष्ट नमूद केलं होतं। खरं तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची ही एक प्रकारे अधिकृत सुरुवातच म्हणता येईल।